नमस्कार, संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आंबे पिकवून न धुता आपल्याला अगदी स्मूथ, सहज, झटपट होणारा असा दूध घालून आपल्याला चविष्ट असा आमरस बनवायचा आहे। आमरस पुरणपोळीचा बेत असेल तर असा आमरस नक्कीच बनवून बघा। आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका। लाईक, कमेंट, शेअरही नक्की करा। चला मग आता आमरस बनवूया। अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा दूध घालून आंब्याचा रस बनवायचा आहे आपल्याला। त्यासाठी हे आंबे घेतलेले आहेत। हे साधारण 1 किलो आंबे आहेत। तुम्हाला आवडतील त्या प्रकारचे आंबे तुम्ही घेऊ शकता। ह्या आंब्यांना आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आपण आंबे खाताना ज्या पद्धतीने फोडी करतो त्या पद्धतीने आपल्याला ह्या आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। ह्या पद्धतीने आपल्याला आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि ह्या कोयला आंब्याचा गर लागलेला असतो तोही आपण कापूनच काढून घेणार आहोत। आता आंब्याची ही कापलेली एक फोड आपण हातात घेऊन चमच्याने अशा पद्धतीने चमचा गोल फिरवून हा गर काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण ह्या आंब्याच्या फोडीचा सर्व गर काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने गर हा झटपट व सहज निघतो। आंबे पिकवून वगैरे ते आंबे हाताने धुत बसण्याची गरज पडत नाही। हे बघा किती सहज व झटपट आपण आंब्याच्या ह्या फोडीचा गर काढून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपण आता सर्व आंब्यांच्या फोडीचा गर काढून घेणार आहोत। बघा आपण सर्व आंब्यांच्या फोडीचा गर सहजपणे काढून घेतलेला आहे। अगदी झटपट होते ही कृती, नक्कीच करून बघा। आता आमरस करायचा आहे आपल्याला तर ही साखर लागेल। चवीनुसार साखर घ्या, तुमच्या चवीनुसारच मीठ घ्या। ह्या आंब्याच्या रसात मी दूध वापरणार आहे। आमरस पुरणपोळीचा बेत असेल तर दुधापासून आंब्याचा रस नक्कीच करून बघा। आमरस पुरणपोळी खाताना खूप छान लागते। आंब्याच्या रसामध्ये पूर्ण दूध वापरायचं असेल तर वापरू शकता। अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरायचं असेल तर तसंही वापरता येईल किंवा अशा पद्धतीने तुम्हाला रस करायचा आहे आणि तुम्हाला पूर्ण पाणी वापरायचं असेल तर तेही वापरू शकता। आता आपण आंब्याच्या गराला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। सर्व आंब्याचा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालून घ्या। दूध आपण एक वेळा दळल्यानंतर घालणार आहोत। दूध न घालता दळलं म्हणजे आपला रस हा स्मूथ दळला जाईल, त्यामध्ये फोडी वगैरे राहून जाणार नाहीत। हे बघा आपण आंब्याच्या फोडीचा गर दळून घेतलेला आहे। आता आपण ह्या तयार रसामध्ये दूध घालणार आहोत। तुम्हाला दुधाऐवजी पाणी वापरायचं असेल तर तुम्ही पाणी घालून घ्या। आता पुन्हा आपण मिक्सरला हा रस फिरवून घेणार आहोत, म्हणजे आपलं दूध हे आंब्याच्या रसामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आपला झटपट असा अगदी सहज होणारा दूध घालून चविष्ट असा आंब्याचा रस तयार आहे। हा आंब्याचा रस जर तुम्हाला अशाच प्रकारे घट्ट खायचा असेल तर खाऊ शकता
किंवा तुम्हाला पातळ करायचं असेल तर पाणी घालू शकता किंवा दूधही घालू शकता। अशा प्रकारे दूध घातलेला आंब्याचा रस पुरणपोळी बरोबर खाऊ शकता। फ्रीजमध्ये थंड करून पिताही येईल। नक्कीच करून बघा असा झटपट होणारा आमरस। आणि कसा झालेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर आणि आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावा असा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।